धन्यवाद। यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्राच्या नेत्या आणि ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभरामध्ये वंचित बहुजन आघाडी अगदी गतिमळात आणि गावात काम करत आहे अशा वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर या आपल्याला मार्गदर्शन करतील अशी त्यांना संविधान सन्मान सभेला प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणीतील माझे सर्व सहकारी, महिला आघाडी, युवा आघाडी, समता सैनिक, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे सर्व महाराष्ट्रातून आलेले सर्व पदाधिकारी आणि या संविधानाच्या सन्मानासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिक बंधू भगिनी, 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी आपल्याला संविधान सुपूर्द केले। त्यामुळे या संविधानाचा सन्मान करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। भारतीय समाजामध्ये हजारो वर्ष कोट्यवधी बहुजन जनतेला मनुस्मृतीच्या बंधनामध्ये, गुलामीमध्ये ठेवलेलं होतं आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग या संविधानाने आपल्याला दिला आणि हा संविधानाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय भारतीय समाजाने केला आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपण हे संविधान स्वीकारून स्वतंत्र भारताची वाटचाल सुरू केली। बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्म या त्यांच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की कुठल्याही समाजापुढे 3 पर्याय असतात। कुठली व्यवस्था स्वीकारायची याबद्दलचे 3 पर्याय असतात। एक पर्याय असतो अराजकाचा, दुसरा पर्याय असतो हुकुमशाहीचा आणि तिसरा पर्याय असतो धम्म आणि त्याच्यासोबत कायद्याच्या चौकटीचा। आपण तिसरा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय केला, परंतु त्यामध्ये खूप मोठी त्रुटी होती। संविधानाच्या कायद्याची चौकट आपण स्वीकारली, परंतु प्रज्ञाशील आणि करुणेच्या मूल्यांवर आधारित नीती धर्माची किंवा धर्माची बैठक ह्या आपल्या वाटचालीला नव्हती आणि त्यामुळे आपण आज बघत आहोत ज्या परिस्थितीमध्ये आज आपला देश उभा आहे, त्या परिस्थितीमध्ये आपण यामुळे आलेलो आहोत की एका बाजूला आपण संविधान स्वीकारलं तरी या संविधानाची अंमलबजावणी करण्याची अधिकार ज्यांना दिले ते मनुस्मृतीच्या व्यवस्थेवरती विश्वास असलेले उच्चवर्णीयच राहिले। बाबासाहेबांनी 27 साली मनुस्मृतीचं जाहीर ग्रहण केलं। त्याआधी 2 वर्ष म्हणजे 1925 साली मनुस्मृती हे ज्यांचं ब्रीद आहे अशा RSS या संघटनेची स्थापना झाली आणि याला पार्श्वभूमी होती ती म्हणजे 19व्या शतकामध्ये ज्यांनी सामाजिक क्रांतीचं शिंग फुंकलं त्या ज्योतिरावांच्या चळवळीनंतर संपूर्ण देशामध्ये या देशामधला जो बहुजन आहे त्याने जागृत होऊन या ठिकाणी एका सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली।
वंचितांमध्ये ही जी जागृती आणि परिवर्तन झालं त्यामुळे मनुस्मृतीची व्यवस्था धोक्यात आली आणि या सामाजिक क्रांतीमुळे अस्वस्थ झालेल्या ब्राह्मणांनी 1925 साली RSS ची स्थापना केली. स्वतंत्र भारताची वाटचाल सुरू करताना ही RSS तिला जवळजवळ अस्तित्व नव्हतं, तिच्याकडे कोणतीही ताकद नव्हती. परंतु आज आपण बघत आहोत 75 वर्ष झाली त्या घटनेला. या 75 वर्षाच्या वाटचालीनंतर जी कोपऱ्यात होती RSS ती आज दिल्लीच्या गादीवर बसलेली आहे. या परिस्थितीमध्ये जेव्हा संविधानावरच्या संकटाची आपण चर्चा करतो आहोत तेव्हा काही 2-3 महत्त्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि जास्ती वेळ घेणार नाही, रजा देईन आपली. परंतु संविधानाने दिलेला आपल्याला सर्वात महत्त्वाचा जो अधिकार आहे तो म्हणजे मताचा अधिकार आहे. एक मत, एक व्यक्ती, एक मूल्य. आणि या आपल्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी संविधानाने या देशामध्ये एक स्वायत्त यंत्रणा उभी केली, ती म्हणजे निवडणूक आयोगाची यंत्रणा उभी केली. की निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे या ठिकाणच्या निवडणुका पार पडतात की नाही याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. परंतु आपण बघतो आहोत की गेल्या काही वर्षांमध्ये इथलं जे निवडणूक आयोग आहे ते स्वायत्त राहिलेलं नाही, ते पारदर्शक राहिलेलं नाही. ज्या निवडणुका म्हणजे इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या 5 वर्षापासूनच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टाने अनेक वेळा सांगून देखील या निवडणूक आयोगाने घेतलेल्या नाही. दुसरी घटना आपण बघतो आहोत की ते मतांची चोरी कशा प्रकारे करत आहे, मतदारांना कशा प्रकारे याद्यांमधून वगळत आहे. आणि जो खटला बाळासाहेबांनी कोर्टामध्ये नेला तो म्हणजे निवडणुकीमध्ये जे झालेलं मतदान आहे त्याच्यामधला जो बेहिशोबीपणा आहे, ज्याचा हिशोब लागत नाही, त्याच्याबद्दलचं उत्तर द्यायला या ठिकाणचा निवडणूक आयोग तयार नाही. या इकडची जी सत्ता आहे त्या सत्तेचा पटीक झालेला निवडणूक आयोग आहे. आणि या निवडणूक आयोगाबद्दल आपण कोर्टामध्ये जाऊन देखील आपल्याला न्याय मिळत नाही. माझ्या मते आपल्याला दिलेला सर्वात मूलभूत जो अधिकार आहे ज्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणचं शांततामय परिवर्तन घडवू शकतो, लोकशाही क्रांती घडवू शकतो, ते आपल्याकडून हिसकावून घेण्याचं काम चाललेलं आहे. संविधानावरती याच्यापेक्षा दुसरा गंभीर हल्ला कोणता असतो. दुसरा मुद्दा या ठिकाणी आणखी असा आहे की जो विषय मगाशी आमच्या ओबीसी नेत्यांनी इथे टाकला म्हणला 2 सप्टेंबरला जो जिहाद निघाला, कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याचं किंवा आरक्षणाच्या कायद्यामध्ये बदल घडवण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही. परंतु आपण असं बघतो की जिहाद काढून आरक्षणामध्ये मराठ्यांना सामावून घेण्यासाठी जिहाद काढून कायदे बदलले गेले. परंतु याच्या विरोधामध्ये आपल्या देशाच्या कायदे मंडळामध्ये आवाज उठवला गेला नाही. एकही पक्ष असा नव्हता तिथे. खरं म्हटलं तर कायदे मंडळ बाबासाहेबांनी यासाठी निर्माण केली की जनतेच्या हितावर जर कुठे बाधा येत असेल तर त्याच्यासाठी सरकारला जाब विचारण्यासाठी म्हणून कायदे मंडळ आहे. परंतु आपण असं बघतो की या कायदे मंडळामध्ये जाग झालेली नाही. इकडच्या सर्व लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून देतो ते विकले गेलेले आहेत, ते भ्रष्टाचारी आहेत आणि खोक्यांसाठी स्वतःला गहाण टाकणारे लोक आहेत. आणि त्यामुळे जनतेसाठी कायदे मंडळ राहिलेली नाही. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडते, संपदा मुंडेंचा प्रश्न मी या ठिकाणी मांडते. जो प्रश्न सोमनाथ सूर्यवंशींच्या बाबतीत देखील उपस्थित झाला की या ठिकाणची जी व्यवस्था आहे
या ठिकाणची जी कायद्याची व्यवस्था आहे तिचं संरक्षण करण्याचं काम या ठिकाणच्या पोलीस यंत्रणेचं असलं पाहिजे. परंतु या ठिकाणची पोलीस यंत्रणा आपल्याला असं दिसतं की गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं आणि जे पीडित वंचित आहेत त्यांच्यावरती अन्याय करण्याचं काम करत आहे. संपदा मुठेंना ज्या प्रकारे सरकारी कामकाजामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी पोस्टमार्टमचे रिपोर्ट बदलून देण्यासाठी दबाव आणण्यात आला आणि ते कळलं नाही म्हणून त्यांचं ज्या प्रकारे हत्या करण्यात आली तो विषय देखील कायद्यावरती आपला जो काही एक विश्वास आजपर्यंत होता तो विश्वास खतम करणारा संविधानाची जी व्यवस्था आहे ती अशा पद्धतीने मोडकळी साधण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. मी फक्त या ठिकाणी एकच गोष्ट आपल्याला सांगायला मागते की आपल्याला वाटतं एवढी ही लढाई सोपी नाही. आपण काढत आहोत मोर्चे, आपण काढत आहोत अशा प्रकारच्या मोठ्या सभा याची आवश्यकता आहे कारण आपण जागृत होण्याची आवश्यकता आहे. परंतु ही लढाई खूप मोठी आहे. प्रशासनामध्ये बसून जसं सुजातने म्हटलं की या देशामध्ये जर राहायचं असेल तर संविधानाचा कायदा मानावा लागेल. मग संविधानाचा कायदा मानायला RSS ला भाग मांडणारी ब्युरोक्रेसी जोपर्यंत आपण निर्माण करत नाही, लोकप्रतिनिधी जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत ही लढाई आपण जिंकू शकत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. फक्त कायदेमंडळ आणि या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका जिंकून आपली लढाई संपत नाही. या लढाईसाठी खरं तर आपल्याला बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला जो धर्मावरती आचरण करणारा असा माणूस आहे हा माणूस आपल्याला घडवावा लागेल. आणि अशा लाखो माणसांचा अशी लाखो मूल्यावर आधारित आचार करणारी आणि व्यवहार करणारी जोपर्यंत कार्यकर्त्यांची एक मोठी फौज निर्माण होत नाही कारण आपण रक्तदानची क्रांतीवरती विश्वास ठेवत नाही. आपल्याला जर या देशामध्ये शांततेची क्रांती करायची असेल तर आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे सत्ता नाही, आपल्याकडे संख्या आहे. पण या संख्येला देखील आपल्याला नीती मूल्यांच्या चौकटीवरती चालण्याची शिस्त घालावी लागेल आणि अशी शिस्तबद्ध संघटना या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने हे जे RSS आहे आणि हे जे या ठिकाणी मनवादी आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने सहाय्यभूत ठरेल. हे आपण गंभीर्याने याचा विचार करावा असं आवाहन या ठिकाणी मी करते आणि आपली रजा घेते. जय भीम, जय भारत. धन्यवाद रेखाताई. आपण अतिशय महत्वपूर्ण विचार मांडले.